ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की इकडे जी काही प्रिया असते, प्रिया तिच्या स्टोरूममध्ये उभं राहून विचार करत असते. ती म्हणत असते की हे सायली आणि अर्जुन एक एक घाव घालतच राहायला लागलेत. यांचा दोघांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. मला आता काहीतरी वेगळा विचार करायलाच हवा. आता खरं तर प्रिया तिच्या बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये जाऊन सगळे पेपर्स गोळा करते. म्हणजे तिच्या नावावर आतापर्यंत जे जे रविराज काकाने केलेलं आहे किंवा एखाद्या साईडचं जे जे आहे ते सर्व काही पेपर्स जमा करते आणि एका शेतात जाऊन पुरवते. हे पुरवताना खरं तर इकडनं कृष्णाने हे पाहितलेलं असतं. आता कृष्णाला प्रश्न पडलेला असतो की ही प्रिया इथे काय करत असेल. आता हे सगळं काही सांगण्यासाठी लगेच आता इथे कृष्णाने सायलीला कॉल केलेला असतो. सायली आणि अर्जुन खरं तर इथे संतोषच्या बायकोला भेटायला गेलेले आहेत. बघा कालच्या पुढील भागात आपण पाहितलेलं आहे. खरं तर कृष्णाने सगळं काही सायलीला सांगितलेलं असतं की ही प्रिया माझ्या शेतात मी आत्ता पाहितलं. तेव्हा इथे सायली आणि अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की एवढ्या रात्रीचं ही प्रिया नेमकं काय करत असेल बाहेर. आता इकडनं कृष्णा म्हणत असते या कृष्णाच्या शेतात शिरून निघून जायचं आजपर्यंत कुणालाही जमलं नाही. आता बघ मी हिला कसं पकडते असं इथे कृष्णाने सायलीला सांगितलेलं. आता खरं तरी ते कृष्णाच्या मदतीने प्रियाचं दुसरं पाप बाहेर येणार असतं. आता कृष्णाला नेमकं सायलीची दुसरी कोणती मैत्रीण मदत करायला येते हे पाहण्यासारखं. आता खरं तर प्रियाचं दुसरं पाप इथे बाहेर काढण्यासाठी सायलीची एक मैत्रीण तर आलेली असते. आता दुसरी मैत्रीण नेमकं कोण आहे हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग.